स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातला पाणी प्रश्न गंभीर असताना कृष्णा आणि पंचगंगेच्या पाईपलाईन बदलीसाठी त्याचबरोबर नवीन पाण्याच्या फिल्टर टाक्या उभ्या करण्यासाठी राज्य शासनाकडून 35 कोटी मंजूर करण्यात आले आहेत। तसंच पंचगंगा नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करण्यात येणार आहे आणि सुळकुड योजना सुरू राहणार आहे। तसंच नवीन पर्यायी पाण्याची योजना मंजूर करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी तसंच माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकार बैठकीत दिली। इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। गेल्या काही वर्षांपासून वारणा योजना, सुळकुड योजना मंजूर करण्यात आली होती। ही योजना मंजूर करून डीपीआर तयार करून निधी मंजूर करण्यात आला होता। या दोन्ही योजना सध्या राज्य शासनानं बंद केल्या आहेत, पण सुळकुड योजनेची चाचणी अजूनही सुरू आहे। तसंच तिसरा पर्यायही उपलब्ध करण्यात येतोय। इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळवण्यासाठी राज्य सरकारनं पाण्याच्या विविध योजनेसाठी 35 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। यात पाईपलाईन बदलणं, मोटारी बदलणं, नवीन पाण्याच्या टाक्या बांधणं यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलाय। शहराला लवकरात लवकर पाणी सुरळीत होईल, पण सध्या शहराला आठवड्यातून 4 ते 5 दिवस आड पाणी दिलं जाते। यावर सुद्धा लवकर बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार आहे। येणाऱ्या 15 तारखेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पाणी प्रश्नावर पुन्हा बैठक होऊन पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल। आमदार राहुल आवाडे यांनी 4 महिन्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि विविध प्रश्नांवर चर्चा केली। यात पाणी प्रश्न, आरोग्य प्रश्न, शहरातील अतिक्रमणाबाबत सविस्तर प्रश्नांची उत्तरं आमदार राहुल आवाडे यांनी दिली। यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगितलं, इचलकरंजीच्या पाणी योजनेला विरोध केला जातोय। यात वारणा, सुळकुड या योजनेला विरोध केला जातोय। सध्या पाणी योजनेला विरोध करणं हे आता फॅशन झालंय। विविध प्रश्नांवर आजी माजी आमदारांनी उत्तरं दिली। या पत्रकार बैठकीला आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमृतमामा भोसले, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, शेखर शहा, भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।